हाय मित्रांनो, मी भावना आणि हे माझे हस्बंड आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ताडोबा जंगलाजवळील एका छोट्याशा गावामध्ये. त्या गावाचे नाव आहे कच्चेपार आणि त्या गावामध्ये आम्ही एका छोट्याशा रिसॉर्टमध्ये राहिलो. त्या रिसॉर्टचं नाव आहे अरण्या. हे त्या रिसॉर्टचे फोटोज आहेत. कसे वाटलं तुम्हाला रिसॉर्ट? बघू शकता तुम्ही, छोटे छोटे झाडं आहेत तिथे आणि छान लाईट्स लागलेली आहे, कारण की सायंकाळची वेळ झालेली होती. ह्या रिसॉर्टमध्ये बघा लाईट्स किती सुंदर आहेत. जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे तिथे. अगदी गावात असल्यासारखं वाटत होतं. पक्ष्यांचा आवाजसुद्धा होता तिथे आणि लाईट्स लागल्यामुळे तर आणखीच छान वाटत होतं तिथे. आणि आम्ही रात्रीला तिथे स्टे केला आणि जेवण केलं. जेवण अगदी गावरानी पद्धतीचं होतं. छान होतं जेवण, गावातली चव होती. आणि त्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो आणि हा आहे त्या रूमचा व्हिडिओ. रूमसुद्धा सुंदर होतं. अगदी जुन्या पद्धतीचं तिथे वस्तू होत्या. जंगलेली अलमारी होती, ते त्यांनी डेकोरेट केलेलं होतं त्या पद्धतीचं. आरसासुद्धा सुंदर होता. कसं वाटलं तुम्हाला हे रिसॉर्ट आणि ह्या रिसॉर्टची रूम? अगदी खेड्यागावामध्ये आपण असतो त्या प्रकारे तिथे वाटत होतं आम्हाला. मला तर खूप छान वाटलं रिसॉर्टमध्ये.